तो कॅमेरा नमस्कार. बदलापूर वॉइस आवाज बदलापूरच्या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत. बदलापूर पूर्व येथील MIDC परिसरात आपण आहोत. रात्रीचे 12:30 वाजलेत. आपल्याला काही फोन आले, काही मेसेजेस आले की या परिसरामध्ये प्रचंड असा वास येतोय आणि तो विषारी वास कसला आहे आणि नेमकं इथे काय घडलं होतं ते जाणून घेण्यासाठी बदलापूर वॉइसची टीम इथे हजर झाली आहे. इथे काही नागरिक आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधूया आणि जाणून घेऊया नेमकं काय झालं होतं. काका, काय झालं होतं? थोड्या वेळापूर्वी इथे विषाणू वास येत होता, काय नेमकं काय झालं होतं? म्हणजे आम्हाला काय वाटलं अगोदर ते गाडीचा म्हणजे आमच्या CNGचा काय लिकेज वगैरे त्याचा आवाज जास्त CNGचा म्हणजे लोकांना पण हेच वाटलं. ते जे गाडी भरायला आले ते बोलतात अरे काय तुमच्या CNG लीक होतोय का, आम्हाला वास येतो. जेव्हा आम्ही सांगितलं नाही हो ते वास त्या साईडनं कुठून तरी येत आहे बोललो आणि आमच्या CNGचा वास नाही, ते वेगळंच वास होतं. आणि तीव्रता कशी होती? अरे घशाविधा असा बसलेला एकदम म्हणजे तुमचा घसा बसला होता अक्षरशः आणि श्वास घ्यायला पण जरा म्हणजे असा भारी त्रास होतो. मग एक 10 नंतर हळूहळू ते क्लिअर झालं. 10 नंतर त्याची तीव्रता कमी झाली त्या विषारी वासाची. बरोबर, 10-10:15 नंतर. आणि नेहमीचा त्रास बदलापूरकरांना सहन करावा लागतो. आणि सकाळचा आता ठीक आहे, सकाळी तुम्ही 4 नंतर बघितलं ना, आम्ही रोजचं कंटिन्यू नाईट ड्युटीज करतात. ओके. 4 नंतर तुम्हाला वाटेल आपण काश्मीर राहिला का, एवढा काय दिसणार नाही पुढे. ती सगळी धुकं नसतात, तो सगळा विषारी वायू असतो. नक्कीच खूप भयानक अशी परिस्थिती आहे आणि याचा सामना बदलापूर पूर्व परिसरात राहणाऱ्या नागरिकांना करावा लागतोय. मगाशी आपल्याला फोन आला होता. छत्रपती शिवाजी महाराज जो चौक आहे इथे पाठीमागे, तो बदलापूरमधील प्रसिद्ध असा चौक आहे. तिथून अक्षरशः लोकांनी दारं खिडक्या बंद केली होती तरी घरातून अक्षरशः घुसमट होत होती घरामध्ये. अशी अवस्था बदलापूरकरांची झाली. आपण पुढेही जाऊयात आणि आपण पाहू शकतो आताही जरी वास कमी झाला असेल तरी पांढरे आपल्याला धुकं दिसत आहेत, परंतु ही धुकं नाही आहेत. हा तोच विषारी वायू आहे, आपण पाहू शकतो. MIDC परिसर आहे हा पाठीमागे आणि इथून रोज रात्री हा विषारी वायू निघत असतो आणि याचा नाहक त्रास हा तमाम बदलापूरकरांना कायम सहन करावा लागतो. आपण पाहू शकतो खूप भयानक अशी परिस्थिती बदलापूरची झाली आहे आणि हा नाहक त्रास बदलापूरकरांना सहन करावा लागतो. आपण पुढेही जाऊयात. हा MIDC परिसर आपण पाहिला आहे. आपण पुढे छत्रपती शिवाजी महाराज चौकात जाऊयात आणि तिथेही पाहूया तिकडची अवस्था काय आहे. 9:30-10च्या दरम्यान या विषाणू वायूची तीव्रता अधिक होती. लोकांना अक्षरशः घरामध्ये दारं खिडक्या बंद करून लोकांनी स्वतःला कोंडून घेतलं होतं. आता या विषारी वासाची तीव्रता कमी झाली आहे, पण भय अजून संपलेलं नाही. खरंच हा नाहक त्रास तमाम बदलापूरकरांना सहन करावा लागतोय. यापूर्वीही एकदा वायुगळती झाली होती. आपण आणखीन पुढे जाऊयात, कशी परिस्थिती पाहूयात. छत्रपती शिवाजी महाराज चौक, MIDC परिसर पाहूया आपण. पनवेलकर इस्टेट आपण पाहू शकतो. हा पूर्ण MIDC परिसर आहे आणि इथून अजूनही इथे या MIDC जवळ असल्याने या परिसरात वास येतोय. खूप भयानक अशा परिस्थितीचा सामना बदलापूरकरांना करावा लागतोय आणि कायमच हा वास येत असतो. इथे राहत असलेल्या नागरिकांपर्यंत ठीक आहे, परंतु बेलवली परिसरापर्यंत हा वास येतोय. म्हणजे खरंच खूप भयानक अशी परिस्थिती आहे. आणि आता जे तिथे उपस्थित काका होते त्यांनी आपल्याला सांगितलं की पहाटेच्या सुमारास जेव्हा इथे ते पाहतात तेव्हा अक्षरशः सगळीकडे पांढरे धुकं पाहायला मिळतात आणि ती धुकं नसतात, तो सगळा विषारी वायू असतो. तुम्ही पाहू शकता. आम्ही आता या परिसरातून चाललो आहे. हा MIDC परिसर आहे. खूप भयानक असा वास येतोय. मला पहिले खूप भयानक असा वास या परिसरात येतोय. बदलापूर पूर्व येथील MIDC परिसर हा तुम्ही पाहू शकतात.
या वासाची तीव्रता 9:30-10च्या दरम्यान प्रचंड होती. अक्षरशः लोकांना बोलता येत नव्हतं. घसा बसला होता अक्षरशः, अशी परिस्थिती लोकांची झाली होती. लोकांनी दारे खिडक्या बंद करून स्वतःला कोंडून घेतलं होतं. आणि हा नाहक त्रास कायम बदलापूरकरांना आणि ते राहत असलेल्या नागरिकांना सहन करावा लागतो आहे. आपण MIDC परिसरात आहोत, बदलापूर पूर्व येथील. आपण पाहू शकतो अक्षरशः वायू गळती होते तेव्हा जसा वास येतो असा वास या ठिकाणी येतो आहे आणि खूप भयानक अशी परिस्थिती आहे. आपण MIDC परिसरात आहोत, बदलापूर पूर्व येथील MIDC परिसर आहे. आणि हा नाहक त्रास इथे राहत असलेल्या रहिवाशांना सहन करावा लागतो आहे. तिथे आतमध्येही प्रचंड वास येतोय का? ओके ओके. ते रिक्षावाले दादा आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात. त्यांना विचारूयात नेमकं काय घडलं होतं. दादा, रात्रीचे 12:30 वाजलेत, काय सांगाल? इथे प्रचंड असा वास येत होता, विषारी प्रचंड असा वास येत होता, काय सांगा? खूप त्रास होतोय इथं. काय मग त्रास होतो तुम्हाला? सांग काय तुमची काय अपेक्षा राहील की बंद झाला पाहिजे? बंद झाला पाहिजे. आणि इथे राहत असलेल्या नागरिकांना कायम त्रास होतो. त्रास होतो. सांगा, तुम्ही सांगा नक्की काय होतं. हे दम घुटल्यासारखा त्रास होतो. आता तुम्ही रिक्षा चालवता वगैरे, म्हणजे हा रोजचा त्रास आहे का तुम्हाला? रोजचा त्रास आहे, रोजचा. 10 वाजताच्या सुमारास भरपूर इकडे भरपूर प्रमाणामध्ये भरपूर नागरिकांना त्रास होतो इथं. चालेल, ठीक आहे. तुम्ही कुठे राहिला दादा? खरवय. करवईला राहिला. तुम्हाला काय मग वास येत असतो? ओके दादा, ठीक आहे, धन्यवाद. धन्यवाद. लाईन चालू आहे, तुम्हाला लिंक भेटेल. पण आता रिक्षावाल्यांशी संवाद साधला, त्यांनी परिस्थिती सांगितली की रोजचाच हा त्रास बदलापूरकरांना सहन करावा लागतोय. आपण परत या परिसरात फिरणार आहोत. खूप भयानक असा हा वास आहे आणि अक्षरशः मला बोलतानाही त्रास होतोय. आणि हा कायम बदलापूरकरांना ही समस्येचा सामना करावा लागतो. या समस्येचा सामना बदलापूरकरांना करावा लागतो. आपण पाहू शकतो रात्रीची वेळ आहे, 12:30 वाजून गेलेले आहेत. या वासाची तीव्रता कमी झाली. आपण पाहू शकतो समोर, हे बघा, ही दृश्य. असं वाटतं की आभाळ भरलं आहे, पण ते आभाळ भरलं नाही. हा दूर तुम्ही पाहू शकतात. असं वाटतं आभाळ भरलं आहे, पण आभाळ भरलेलं नाही आहे. हा केमिकलचा वास आहे. MIDC मधून निघणारा हा विषारी वायू तुम्ही पाहू शकतात. आणि हाच विषारी वायू हवेमध्ये मिसळत असतो आणि याचा त्रास आपल्या बदलापूरकरांना होतो आहे. तुम्ही पाहू शकतात. असं वाटतं समोर आभाळ भरलं आहे, पण आभाळवरती पूर्ण मोकळं आहे. आणि हा विषारी वायू आपल्याला पाहायला मिळतं. कमेंट टाकले बा एकांनी, घोरपडे चौकामध्ये कालिका माता मंदिराजवळ अजून वास येत आहे. एक आपलं फेसबुकमध्ये घोरपडे चौकात घोरपडे चौकात आपण जाणार आहोत. तुम्ही पाहू शकतात. चंद्रकांत पडवल यांनी कमेंट केली आहे की घोरपडे चौकात अद्यापही वास येतोय, आपण तिथेही जाऊयात. तुम्ही पाहू शकतात SBL कंपनी आपल्याला दिसते. त्याच्यातून भयानक असा विषारी वायू निघतोय. विनाकारांचा नाहक त्रास हा बदलापूरकरांना सहन करावा लागतोय. तुम्ही पाहू शकता आपण MIDCच्या समोर आहोत आणि MIDC मधून निघणारा हा विषारी वायू आणि याचा त्रास तमाम बदलापूरकरांना होतोय. आपण आणखीनही पुढे जाऊया. प्रचंड भयानक वास होतो. आता परत यायला लागला. खूप भयानक असा वास इथे येतो. खूप म्हणजे खूप भयानक वास येतोय. हे बघा समोर सगळं कसं हवेत हा मिसळतोय. तुम्ही पाहू शकता. असं वाटतं आभाळ भरलंय, पण आभाळ नाही, हा सगळा विषारी वायू आहे. आपण आणखीनही पुढे जाऊयात. खूप भयानक. हे
अग्निशमन दल आपण पाहू शकतो. खरं तर MIDC परिसर आणि इथे बाजूला जवळच लोकवस्ती आहे आणि लोकवस्तीत राहणाऱ्या नागरिकांना हा त्रास सहन करावा लागतो. राणी रेटे यांनी कमेंट केली हा रोजचा त्रास आहे. खरं तरी मानवनिर्मित चुकी म्हणावं लागेल. इकडच्या प्रशासनाची चुकी, प्रशासनाची चुकी. त्यांच्यामुळे हा सर्वसामान्यांना होणारा नाहक त्रास आपण पाहू शकतो. महानगर गॅसचा CNG पंप आणि बाजूला MIDC परिसर. हे बघा पाहू शकतो समोर आपल्याला धुकं दिसतात. खरं तर ही धुकं नाही आहेत, हा विषारी वायू आहे. आणि हा कशा प्रकारे पाहू शकतात. समोर तर आपण समोरही जाऊयात. समोर रस्ताच दिसत नाही आहे, असं वाटतं ती सगळी धुकं आहेत. समोरचे दृश्य आपण पाहू शकतो. असं वाटतंय की समोर धुकं आहेत, पण ती धुकं नाही आहेत. संपूर्ण तो कारखान्यातून निघणारा वायू आहे. आणि या विषारी वायूचा त्रास तमाम बदलापूरकरांना कायम सहन करावा लागतोय. आपण याच्यातून जाऊया. आणि काही समोरचा रस्ता दिसत नाही आहे. हे बघा या बाजूला MIDC सगळ्या आणि इथून निघणारा हा महाभयानक असा वायू. रस्ता दिसत नाही आहे. असं वाटतं हिवाळ्याचे दिवस आहेत आणि आम्ही दुकानमधून चाललो आहे, पण ही धुकं विषारी धुकं आहेत. फिरून घेण्यात आपल्याला त्रास होईल. पाहू शकतात हा रस्ता जिथून आता आलो, समोरचा रस्ता दिसत नाही आहे. एवढं या विषारी वायूचं साम्राज्य. नाही बोलायला होतं थोडं, इथून चल तू पटकन. आपण आणखीनही पुढे जाऊयात. खूप भयानक अशी स्थिती आहे. हे बघा जसं की MIDC आणि इथून निघणारा हा त्रास. खरंच प्रशासन झोपलं आहे का असा प्रश्न इथं उपस्थित होतो. कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे जर प्रशासन आहे ते झोपलं आहे का? जर सर्वसामान्य बदलापूरकरांना हा त्रास होतोय, नाहक त्रास त्यांना सहन करावा लागतोय, तर त्यांना ही बाब त्यांच्या निदर्शनात येत नाही का? समोर पण तशीच अवस्था आहे. जसं आता आपण आलो समोरही तुम्ही पाहू शकतात. नको आपण घोरपडे चौकात. समोरचा रस्ता तुम्ही पाहू शकतात. खूप भयानक अशी स्थिती आहे आणि याचा कायम सामना बदलापूरकरांना करावा लागतोय. तुम्ही पाहू शकतात समोरच्या गाड्याही दिसत नाही आहे. असा हा विषारी वायू. आपण MIDC परिसरातून हळूहळू पुढे येतोय आणि ते माझ्या उजव्या हाताला लोकवस्ती आहे. ते डाव्या साईडला तुम्ही पाहू शकतात संपूर्ण MIDCतून निघणारा हा विषारी वायू. आपण आणखीनही पुढे जाऊयात. हे बघा तुम्ही पाहू शकतात ही कोणत्याही प्रकारची धुकं नाही आहेत. थांब कोणत्याही प्रकारची धुकं नाही आहेत. हा सगळा केमिकलमधून निघणारा विषारी वायू आहे. भयानक अशी परिस्थिती आहे. तुम्ही पाहू शकता की बदलापूरमध्ये एक वायू गळती झाल्याचं आम्हाला फोन आले होते. खरंच ही वायू गळती आहे. केमिकलचा हात त्रास. बघा समोरचा रस्ता दिसत नाही. खूप बिकट परिस्थिती आहे बदलापूरची. आणि याच्यामुळे अनेक आजार होतात. दम लागतो, घशाचे त्रास होतात. आणि याच्यामुळे जर कोणाचा बळी गेला किंवा कोण आजारी पडतं तर याला जबाबदार कोण आणि कोणाला जबाबदार धरायचा आम्ही, हा प्रश्न इथं उपस्थित होतो. तुम्ही पाहू शकतात. खरंच असं वाटतं की आपण माथेरानला आलो आहे किंवा माळशेज घाटातून चाललो आहे. धुकांचं साम्राज्य, पण हे धुकं नाही आहेत. हा केमिकलचा भयानक असा धूर आहे. समोरून गाडी येते तरी पण गाडी दिसत नाही, फक्त लाईटचा उजेड दिसतोय.
आणि संपूर्ण तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे इथे परिस्थिती आहे. हा नाहक त्रास इथे राहत असलेल्या नागरिकांना सहन करावा लागतोय. समोरचा रस्ता अक्षरशः दिसत नाही आहे, अशी परिस्थिती आहे. खरंच प्रशासन झोपलं आहे का उघड्या डोळ्याने झोपेचं सोंग करत आहे असा प्रश्न इथं उपस्थित होतो. बदलापूर वॉईसच्या माध्यमातून या झोपलेल्या प्रशासनाला, डोळे उघडे असून झोपायचं सोंग करणाऱ्या प्रशासनाला कळकळीची हात जोडून विनंती की हा जो बदलापूरकरांना त्रास होतो आहे, नाहक त्रास सहन करावा लागतो, याच्याकडे लक्ष द्या. अन्यथा याच्यामुळे कोणाचा बळी गेला किंवा कोण आजारी पडलं त्याला पूर्ण जबाबदार इकडचं जे स्थानिक प्रशासन आहे ते राहील. बदलापूर वॉईस, बदलापूर. पावणे 1 होत आला आहे. आपण बदलापूर पूर्व या परिसरात आहोत. तुम्ही पाहू शकतात संपूर्ण विषारी वायूचं साम्राज्य आणि इथे समोरच लोकवस्ती, हॉस्पिटलही आपल्याला पाहायला मिळतं. खरंच खूप भयानक अशी परिस्थिती आहे. मग अशी 9:30-10च्या दरम्यान इथे प्रचंड भयानक असा वास येत होता आणि आपल्याला फोन आले की बाबा असं हे शबरी हॉटेल, बदलापूर पूर्व येथील सुप्रसिद्ध असं शबरी हॉटेल. हा चौक तुम्ही पाहू शकता, समोरचा रस्ता दिसत नाही आहे. असं वाटेल की आपण महाबळेश्वर किंवा माळशेज घाटातून चाललो आहे. पण ही परिस्थिती तुम्ही बघू शकता, खूप भयानक अशी परिस्थिती आहे. कुत्रे पण आहेत, कुत्र्यांना पण दाखवूया. हे बघा, हा MIDC परिसरातून येणारा, नमन पांडेंनी विचारलं विच रोड, हा आहे MIDC रोडला जातो हा रस्ता सरळ. बदलापूर पूर्व या ठिकाणी आपण आहोत आणि शबरी हॉटेल, वृंदावन हॉस्पिटल हा चौक तुम्ही पाहू शकतात आणि बाजूला लोकवस्ती आहे, हॉस्पिटल्स आहेत. खूप भयानक असा थरार आपल्याला पाहायला मिळतो. हा सगळा केमिकलमधून, कारखान्यांमधून निघणारा विषारी वायू. तुम्ही पाहू शकतात इथे सगळी लोकवस्ती आहे आणि या साईडला म्हणजे या दिशेने समोरून कारखान्यातून धूर येतोय आणि इथे सगळी लोकवस्ती, या साईडला हा धूर जातोय. आपल्याला 9:30-10च्या दरम्यान फोन आले होते की अक्षरशः लोकांनी घरात कुलूप लावून स्वतःला कोंडून घेतलं आहे, अशी परिस्थिती आहे. आणि तुम्ही पाहू शकता इथे सगळी लोकवस्ती आहे. हा सरळ रस्ता छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी जातो. तुम्ही पाहू शकता कशी परिस्थिती आहे. अक्षरशः समोरचा रस्ताच दिसत नाही. आपण आणखीनही पुढे जाऊन पाहूयात. खूप भयानक अशी परिस्थिती आहे. 9:30-10च्या दरम्यान आता प्रचंड वास येत होता आणि आता पुन्हा याची पुनरावृत्ती झाली आहे आणि हा नाहक त्रास बदलापूरकरांना कायम सहन करावा लागतोय. आपण पुढे जाऊयात, आणखीन कशी परिस्थिती लोकवस्तीत झाली पाहूयात. खरंच इकडचं प्रशासन झोपलं आहे का उघड्या डोळ्यांनी झोपेचं सोंग करतं आहे असा प्रश्न इथं उपस्थित होतो. समोरचा रस्ता दिसत नाही आणि असंही नाही की MIDC एकदमच बाजूला आहे. MIDC पुढे या साईडला लोकवस्ती आहे आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता संपूर्ण धुकं आणि ही धुकं नाही आहेत, MIDCतून निघणारा विषारी वायू. आपण आणखीन पुढे जाऊया. या ठिकाणी भयानक असा वास 9:30-10च्या दरम्यान येत होता. अक्षरशः लोकांनी स्वतःला कोंडून घेतलं होतं. ही द्वारकाबाई नाईक विद्यालय आपण पाहू शकतो.
जे खांब आहेत त्यांच्या प्रकाशाकडे पाहिलं तर आपल्याला हा वायू दिसतोय. खूप भयानक अशी परिस्थिती आहे आणि या सर्व संकटाचा सामना तमाम बदलापूरकरांना करावा लागतोय. शुभम चिकणे म्हणतात की त्यामुळे लोकांना त्रास होतोय. खरंच खूप त्रास होतोय आणि हा नाहक त्रास तमाम बदलापूरकरांना सहन करावा लागतोय. आणि इथे प्रश्न असा उपस्थित होतो की या वासामुळे कोण आजारी पडलं, ज्यांना दमा आहे ते जर मृत्युमुखी पडले तर त्या सगळ्याला जबाबदार कोण? आपण पाहू शकतो इथे जरा कमी झालं. इथे थोडी तीव्रता कमी झालेली आहे पण वास मात्र येतोय. खूप भयानक अशी परिस्थिती आहे आणि या सगळ्या संकटाचा सामना तमाम बदलापूरकरांना करावा लागतोय. आपण बदलापूर पूर्व येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आलेलो आहोत. तुम्ही पाहू शकतात कशी परिस्थिती आहे. खूप भयानक असा वास या ठिकाणी येत होता. आपण पाहू शकतो पाठीमागच्या साईडला संपूर्ण MIDCचा परिसर आहे आणि तिथून जो वायू बाहेर निघतो तो विषारी वायूचा त्रास इथे राहत असलेल्या तमाम नागरिकांना सहन करावा लागतो. पण आणखीनही पुढे जाऊया. खूप भयानक अशी परिस्थिती बदलापूरची झालेली आहे. 9:30-10च्या दरम्यान खूप तीव्र असा वास या ठिकाणी येत होता. लोकांनी अक्षरशः दार खिडक्या बंद करून स्वतःला घरात कोंडून घेतलं होतं. तरीही काय आता आपण पुन्हा वळालो आहोत, या दिशेने चाललोय. तो पाहू शकतात इथेही आता पांढरे पांढरे वायू आपल्याला पाहायला मिळतो. खूप भयानक अशी परिस्थिती आहे आणि इथे राहत असलेल्या नागरिकांना हा कायमच त्रास सहन करावा लागतोय. आपण आणखीनही पुढे जाऊया. पुढे काय परिस्थिती आहे त्याचा आढावा घेऊयात. कारखान्यातून निघणारा हा विषारी वायू आणि त्याचा त्रास तमाम बदलापूरकरांना सहन करावा लागतोय. आपण आणखीनही पुढे जाऊया, परिस्थिती पाहूया. थोड्या वेळापूर्वी हा रस्ता दिसत नव्हता. आता थोडं स्पष्ट आपल्याला दिसतंय. आपण थोड्या वेळ पूर्वी पाहिलं होतं जेव्हा लाईव्ह आपण सुरू केलं होतं, या ठिकाणी अक्षरशः रस्ता दिसत नव्हता. खरंच खूप भयानक अशी परिस्थिती आहे. आपण पाहू शकतो वृंदावन हॉस्पिटलच्या खाली आपण उभे आहोत. शेजारीच बदलापूरमधील सुप्रसिद्ध असं शबरी हॉटेल आहे आणि या ठिकाणी कायम जो MIDCमधून वायू निघतो, विषारी वायू निघतो, त्याचा त्रास बदलापूरकरांना सहन करावा लागतो. म्हणजे तुम्ही अंतरही पाहू शकता. समोर MIDC परिसर आहे आणि इथे सगळी लोक वसते. खरंच इकडचं प्रशासन झोपलं आहे का असा प्रश्न इथं पडतो की प्रशासन उघड्या डोळ्यांनी झोपायचं सोंग करतं. यामुळे जर कोणाला त्रास झाला, कोण मृत्युमुखी पडलं तर त्याला जबाबदार कोण राहील हा प्रश्न इथं उपस्थित होतो. खरंच या प्रशासनाला कळकळीची आणि हात जोडून विनंती आहे की हा जो बदलापूरकरांना त्रास होतो आहे हा तुम्ही विचारात घ्या. या MIDCचे जे मोठे मोठे मालक आहेत त्यांना नोटिसा द्या की हा तमाम बदलापूरकरांना जो त्रास होतो तो बंद झाला पाहिजे. बदलापूर वॉइस, बदलापूर.